लोकशाहीचा बुलंद आवाज. पंढरीची वाट धरली. शिंदखेड्यातून 40 वारकरी विशेष एसटीनं रवाना. 75 वर्षांवरील भाविकांना मोफत प्रवास. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिंदखेडा आगारातून पंढरपूरकडे विशेष एसटी बस सेवेला उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच फेरीत तब्बल 40 वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना झाले. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष बस सेवेमध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50% प्रवास सवलत देण्यात आली आहे. बस रवाना करण्यापूर्वी भगवा ध्वज लावून बसचं पूजन करण्यात आले. टाळ मृदंगांच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. संपूर्ण शिंदखेडा आगार भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेले होते. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कलावती माळी, गट नेते रावसाहेब अनिल वानखडे, आगार प्रमुख योगेश्वर शिवदे, वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, पोलीस पाटील युवराज माळी, विनायक पवार, सामाजिक कार्यकर्ते गणेश खलाणे, संतोष माळी, राकेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बसचे चालक संदीप पारधे आणि वाहक विजय माळी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भडणे येथील माजी सरपंच सुशीला सर्व वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत असतात. आषाढी एकादशी निमित्त त्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं ही विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. मुख्य संपादक सचिन चौधरी.